सो स्ट्रेस आपल्याला असं नाही की कम्प्लिटली संपूर्णच टाकायचं आपला, नाही. असं आपण नाही नाही करू करायचं. शकत. त्याला एका प्रॉपर वे मध्ये चॅनलाइज करायचंय. सो तो आपल्याला हेल्प करेल आपल्या ग्रोथसाठी पण. करेक्ट करेक्ट. कळलं. कारण स्ट्रेस हॉर्मोन्स हे जे आहेत हे आपल्यामध्ये सिक्रीट होतच असतात. आता ॲड्रिनालिन रश जो आपण म्हणतो, वेन यू रन यू गेट दॅट रश, यू गेट दॅट किक, यू गेट दॅट हाय, मी हे करून आलो, अचीव केलं. पण तो कंटिन्यूड लेवलवरती ती व्यक्ती त्या ह्याच्यात असेल तर इट इज नॉट गोइंग टू हेल्प दॅट पर्सन. कारण आपण गाडी चालवत असतो, ती गाडी मी पळवतीये 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 पळवते, आय एम नॉट अलाविंग इट टू कूल डाऊन, इट इज गोइंग टू बर्न अँड ब्रेक. ऑफकोर्स दॅट इज द वे बॉडी हॅपन्स. कारण आपण म्हणतो की नाही दिस इज गेटिंग मी मच, म्हणजे मला खूप मजा येते किंवा मला आय एम एन्जॉईंग इट, आणि वी कीप डुईंग इट. But simultaneously you need to rest it out, you need to cool it down, you need to have the balance. Just like in our body there is a balance of, for the lay person this might be a very big huge term, पण आपल्यामध्ये दोन सिस्टम्स असतात. एक सिम्पॅथेटिक सिस्टम असते, नर्वस सिस्टम असते, आणि एक पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम असते. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम गिव्स यू एनर्जी आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम गिव्स यू रिलॅक्सेशन. आणि या दोन्ही सिस्टम्स अल्टरनेटली वर्क करत असतात. म्हणजे आपण आपल्या योगाच्या भाषेत म्हटलं तर एकदा राईट नॉस्ट्रिल वर्क करत असते, एकदा लेफ्ट नॉस्ट्रिल वर्क करत असते. राईट नॉस्ट्रिल इज युअर सूर्य नाडी अँड लेफ्ट नॉस्ट्रिल इज युअर चंद्र नाडी. सूर्य इट हीट्स अप, चंद्र इट कूल्स डाऊन. सो बोथ दीज सिस्टम्स इन आवर बॉडी 24/7 दे आर वर्किंग इन अल्टरनेशन. ते चालू असतं, एक चालू असतं. बंद असतं, म्हणजे एक तुम्ही चालू कधी ऑब्झर्व केलं तर तुम्हाला ते जाणेल. आणि जेव्हा तो स्विचवर असतो तेव्हा दोन्ही चालू असतं. ओके. आणि योगामधनं हा बॅलन्स येण्याचा सवय सुरुवात व्हायला मदत होते. ओके. वी डोंट से देर इज नथिंग गुड और बॅड अबाउट स्ट्रेस. बेसिक प्रॉब्लेम कधी होतो जेव्हा तो वे बियॉन्ड एक्सीड होतो, तेव्हा तो डिस्ट्रेसकडे जातो. कारण बोथ इज नीडेड. ॲज यू अंडरस्टँड, बोथ इज नीडेड. मला ही एक्झाम क्रॅक करायची आहे, तर मला तो घ्यावा लागेल, तो हे काय म्हणतात तो म्हणजे स्ट्रेस घ्यावा लागेल, किंवा त्याचं मला प्लॅन आउट करायला लागेल. मे बी आय विल हॅव टू वर्क लॉंग आवर्स, मे बी आय विल हॅव टू स्टडी लॉंग आवर्स. हे मला करावं लागेल. बट दॅट इज व्हॉट इज गोइंग टू मोटिवेट मी, की मला हे करायचं आहे. अँड फील ते झाल्यावर आय विल फील व्हेरी नाईस. पण हेच मी कंटिन्युअस करत राहिले तर तो त्रासदायक. आता हे मी एक्झाम्सचं उदाहरण, आता 10वी 12वीच्या परीक्षांच्या वेळेस तेच होतं की खूप जास्त बर्डन घेतलं जातं, इमोशनली ते बर्डन घेतलं जातं. कारण अपेक्षांचं ओझं यायला लागतं बऱ्याच लोकांवर, आणि तो स्ट्रेस क्रिएट करतो. सो दॅट इज नॉट अ प्रॉपर स्ट्रेस, दॅट इज अ डिस्ट्रेस. फॉर ऑफिस सेटअप आपले बॉसेस आपल्याला काही काही गोष्टी सांगत असतात की हे असं पाहिजे, ही डेडलाईन कंप्लीट करायची. परत ती व्यक्ती असते की तिच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम्स चालू असतात. घरचं इथलं सबमिशन्स, तिथलं सबमिशन्स करून आपण आपलीच लेव्हल खूप वाढवून घेतो आणि आपण आपल्या एक्सपेक्टेशन्स वाढवून घेतो. मग देअर इज समवेअर असं पण होऊ शकतं की काही काही बाबतीत आपल्याला कुठे ना कुठेतरी स्टेप घ्यावा लागतो की नाही, मला इथे नाही म्हणणं गरजेचं आहे. आय कांट टेक इट मोर. म्हणजे नाही म्हणजे मला हे आत्ता काम नाही जमणार, मला थोडा वेळ पाहिजे, मे बी नंतर, पण आत्ता मला ती थोडी स्पेस पाहिजे, रेस्ट पाहिजे. आणि सो दॅट इज वेअर वी नीड टू लर्न. हे आपण शिकण्याची गोष्ट आहे की मला हे जमत नाहीये, ह्याच्यात कमीपणा नाहीये. इट इज मोर ऑफ अ मॅनेजमेंट स्किल रादर दॅन अरे काय मी करू शकत कसं नाही असं. म्हणजे हा खूप जणांचा मी बघितलेला आहे. म्हणजे अरे हे नाही करू शकत, मग नाही कसं सांगायचं, आपलं नाही होत, मग काम गेलं तर. हाही ऍस्पेक्ट असतो, कारण शेवटी आपण कामासाठी. पण तुम्ही जोपर्यंत ते काम क्वालिटी काम होणार नसेल तर ते गेलेलंच ठीक आहे. कारण ते नंतर आपल्यावरच बॅकफायर होतं की चांगलं काम केलेलं नाहीये तर त्याचे आपल्याला रिव्ह्यूज आणि हे चांगले नाहीच मिळत कोणालाही. म्हणजे एनी सेटअपमध्ये ते जातं. ते जे काम करणार ते प्रॉपर निष्ठेनी, प्रॉपर सिन्सिअरली आणि विथ प्रॉपर माइंडसेट करायचं म्हणून करणं, रेटायचं म्हणून रेटणं, ते दिस इज ऑल इंडिकेशन्स ऑफ स्ट्रेस, हाय स्ट्रेस. युअर बोर्डम इज वन ऑफ द स्ट्रेस.
तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.